Hi everyone, thank you very much for clicking this video. Welcome to Mamta Academy. Today we are going to learn another vowel. So friend, see this is our series Sound of Vowel. How many vowel in English language? There are 5 vowels in English language. See this A, E, I, O, U. There are 5 vowels. या सगळ्या वॉवेलचे आपण एक एक वॉवेल नुसार एक एक व्हिडिओ तयार केले आहे आपण आणि त्यांचे उच्चारण किती प्रकारचे बघा. आता ए चे उच्चारण 4 प्रकारचे. या चारही प्रकारांवर आपण एक एक व्हिडिओ तयार केले. तसं प्रत्येक जी टाइप्स आहे प्रोनाउन्सिएशनचे त्यांच्यावर आपण व्हिडिओ तयार केले आहे. आज आपण हे वॉवेल कसं उच्चारण होतात शेवटच्या वॉवेलचे यू चे कोणकोणत्या प्रकारचे उच्चारण आहे ते आज आपण बघणार आहोत. यू चे 2 प्रकारचे उच्चारण आहे बघा. त्याच्या पहिले ए चे 4 प्रकारचे टाइप्स आहे प्रोनाउन्सिएशनचे. ई चे 2 प्रकारचे. ई चे किती प्रकारे? 2 प्रकारे. आणि आय चे 3 प्रकारे प्रोनाउन्सिएशन होतात, त्यांचे उच्चारण होतात. आणि ओ चे आपण कालच बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की त्याचे 2 प्रकारे उच्चारण होतात. त्यांचे एक्झाम्पल नुसार आपण प्रॅक्टिस करून घेतले आहे. ते व्हिडिओ मागचे बघितले नसेल तर ते व्हिडिओ पहिले बघून घ्या तुम्ही आणि नंतर आजचा व्हिडिओ बघा. तेव्हा तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. म्हणजे मागची कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्हाला हे नवीन ऑटोमॅटिक समजतं. बघा आज आपण शिकणार आहोत यू. यू या प्रोनाउन्सिएशन यू या वॉवेलचे प्रोनाउन्सिएशन किती होतात, त्यांचे उच्चारण कसे करावे हे आपण डिटेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे बघा आता आपण यू चे अ असं उच्चार केव्हा होतं ते बघणार आहोत. बघा पहिलं बघा यू या स्वराच्या अ असा उच्चार होणारे काही शब्द आपण निवडले आहे. त्या शब्दांच्या माध्यमातून आपण यू या स्वराच्या अ म्हणजे शब्दांमध्ये यू येत असेल तेव्हा आपण त्याचा उच्चार अ असं उच्चाराने वाचन करणार आहोत. बघा एक्झाम्पल बघा. बस. बस म्हणजे बस माहितच आहे तुम्हाला. बघा ब ब स असं अ च्या उच्चार मध्ये लपलेला आहे तिथे. म्हणजे यू या स्वराचे आपण अ असं उच्चार सगळ्या शब्दांमध्ये आपण अ असे उच्चार करणार आहे. बघा सगळीकडे तुम्हाला यू दिसत असेल आणि त्याचे उच्चार काय करणार आहोत आपण अ. बघा आता दुसरं एक्झाम्पल बघा. सन. सन म्हणजे स स सन. सन म्हणजे काय? सूर्य. बट. बट म्हणजे काय? परंतु. कट. कट म्हणजे कट करणे किंवा कापणे असं सांगत असतो ना आपण. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अ असं उच्चार दिसत आहे. बघा फन. फन म्हणजे काय? गंमत. अ फन. हट. हट म्हणजे काय? झोपडी. याच्यामध्ये सुद्धा अ असं उच्चार येतोय. बघा सगळीकडे तुम्हाला दिसेल. कप. कप म्हणजे काय? कप. टब. टब म्हणजे गंगाड. पुढचं बघा डक. डक म्हणजे काय? बदक. डस्ट. डस्ट म्हणजे धूळ. हे झाले यू या स्वराचे अ असे उच्चार होणारे काही शब्द बघितले आपण. आता अजून आपण रस्व उ असा उच्चार होणारे काही शब्द बघणार आहोत. हे व्यवस्थित बघून घ्या, तुम्हाला समजलं असेल ना. ओके. बघा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल घेऊन घ्या आणि पुढचं उच्चारण आपण बघू. बघा आपण उ या स्वराचा अ असं उच्चार याचे एक्झाम्पल बघितले. आता आपण दुसरं बघणार आहोत. रस्व उ असा उच्चार केव्हा आपण करत असतो, म्हणजे रीडिंग करत असताना कोणत्या शब्दांमध्ये रस्व उ असा उच्चार करायचा हे बघणार आहोत आपण. बघा
यू या स्वराचा ऱ्हस्व उ असा उच्चार होणारे काही शब्द घेतले आहे आपण. त्या शब्दांची व्यवस्थित आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. बघा पहिलं एक्झाम्पल बघा. पुट. पुट म्हणजे काय? ठेवणे. याला वाचन करत असताना उ असा उच्चार होतोय मध्ये. पुट उ पुट म्हणजे यू च उ असा उच्चार होतोय. हे प्रत्येक शब्दांमध्ये तुम्हाला दिसेल. बघा पुढचं एक्झाम्पल बघा. पुश. पुश म्हणजे काय? ढकलणे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उ असा उच्चार दिसतोय. पुढचं बघा. बुश. बुश म्हणजे झुडूप. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उ असं उच्चार दिसते. बुश. पुल. पुल म्हणजे काय? खेचणे, ओढणे. बघा याच्यामध्ये सुद्धा उ असा उच्चार होते. वाचन करून बघायचे. आपण वाचलं की आपल्याला ती व्यवस्थित त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे उच्चार आहे ते आपल्याला कळतं. बघा पुढचं एक्झाम्पल बघा. बुल. बुल म्हणजे काय? बैल. उ असं उच्चार इथे सुद्धा तुम्हाला दिसत असेल. आणि पुढचं एक्झाम्पल बघा. पुशी. पुसी. पुसी म्हणजे उ असं उच्चार. पुशी म्हणजे मांजर. उ असा उच्चार तुम्हाला तिथे सुद्धा दिसते. बघा असे आपण काही एक्झाम्पल निवडले आहे. त्यांच्यामध्ये तुम्हाला उ असं उच्चार दिसत असेल. बघा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल घेऊन घ्या. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन हिट करा. सो बाय बाय.